महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आहे। महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाला। ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होता। गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते। महेश गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांना आज तब्बल 24 दिवसानंतर ज्युपिटर रुग्णालयामधून डिस्चार्ज जो आहे तो मिळणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी जे आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता एकंदरीत जमायला सुरुवात जी आहे ती केलेली आहे। काही वेळातच महेश गायकवाड जे आहेत त्यांना आता या ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज जो आहे तो मिळणार आहे। ह्या प्रकरणामध्ये महेश गायकवाड यांना जे आहेत ते तब्बल 6 ते 8 गोळ्या ज्या आहेत त्या लागल्या होत्या आणि त्यांच्यानंतर एक त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील या ज्युपिटर रुग्णालयामध्ये पार पडली होती। ती शस्त्रक्रिया जी ती यशस्वीरित्या पार पडल्यानंतर त्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय उपचार जे आहेत ते याच ज्युपिटर रुग्णालयामध्ये सुरू होते। या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर अनेक राजकारण्यांनी देखील महेश गायकवाड यांची या ज्युपिटर रुग्णालयामध्ये येऊन त्यांची भेट जी आहे ती घेतली होती। यामध्ये आणखीन एक जखमी होते ते म्हणजे की राहुल पाटील, त्यांना 10 दिवसानंतर जे आहेत ते ज्युपिटर रुग्णालयामधून डिस्चार्ज जो आहे तो मिळाला होता। परंतु आता तब्बल 24 दिवसानंतर जे आहे ते महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयामधून जे आहे ते डिस्चार्ज मिळणार आहे। या डिस्चार्ज नंतर सायंकाळी जे आहे ते महेश गायकवाड कल्याणमध्ये एक पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी आता महेश गायकवाड काय नेमकं बोलतील हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।